बघताना अमेरिकेत बरंच बदललंय असं वाटतं. पण ते सिनेसृष्टी किंवा कलाकारांपर्यंत आलंय का? त्यांना आधी जेवढं स्वातंत्र्य होतं व्यक्त होण्याचं तेवढंच आज इथे आहे का? अ, आहे, स्वातंत्र्य आहे आणि बदल होण्याचा प्रयत्न होतच असतो. पण बदल होताना लीगल सिस्टीम्स अमेरिकेतल्या खूप स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे ते बदल जर तुमचे इमिग्रेशनच्या बाबतीत झाले तर ते परत रिव्हर्ट केले जातात. ते बदल जर तुमचे टेरिफच्या बाबतीत झाले तर ते परत रिव्हर्ट केले जातात. त्यामुळे अमेरिकेतल्या सामान्य माणसाला लीगल सिस्टीम आणि फर्स्ट अमेंडमेंट यांचा इतका स्ट्रॉंग सपोर्ट आहे की कोणी येऊन अचानक आपल्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ होऊ शकत नाही. त्यामुळे हे एक कॉन्फिडन्स असल्यामुळे आपण आपले एक स्वातंत्र्य किंवा आपलं एक फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आपण नक्की जपू शकतो. आणि हा कॉन्फिडन्स मात्र नक्की आहे इथे जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा. आणि ती गोष्ट कलेच्या बाबतीत असेल, कारण मी तर कलाकार नाहीये, म्हणजे ह्या सगळ्या मोठ्या लोकांमध्ये मी ऍक्च्युली तसा आउटसाइडर आहे. त्यामुळे थँक्यू फॉर इन्क्लुडिंग मी. पण ह्या सगळ्या इंडस्ट्रीला मी ॲज अ थर्ड पर्सन म्हणून बघत असताना माझं मत असं आहे की आपल्याला जे व्यक्त करायचंय ते करा. हे आम्ही इथे शिकलो ह्या देशात. आणि ते मग एकदा इथे शिकल्यामुळे ती जी सवय झाली ते आमच्या डीएनए मध्येच ते आता जाऊन बसलंय. त्यामुळे वी विल ऑलवेज एक्सप्लेन, वी विल ऑलवेज जस्टिफाय व्हॉट एव्हर वी थिंक इज राईट. इट मे बी रॉंग आणि दॅट इज वेअर सोशल मीडिया आहे. लोकांचे बॅकलॅशेस असतात. काही लोकांना गोष्टी आवडतात, काही नाही आवडत. पण क्रिटिसिझम पण तेवढ्याच ताकदीने घेण्याची पण सवय निर्माण होते. आणि त्याच्यामुळे आपलं मत, आता माझं, मी कलाकार नसल्यामुळे माझ्या मताला तसं काही व्हॅल्यू नाही, कारण की मला फॉलोअर्स नाहीयेत. त्यामुळे मला एक दोन लोकांनी जर नाही म्हटलं तरी फरक नाही पडत. ह्या मोठ्या लोकांना तो फरक पडतो, कारण त्यांचं विचार लोक ऐकायला असतात. पण त्यामुळे माझं आत्ता मत असं आहे की लोकांनी आपलं मत प्रांजळपणे मांडावीत. ज्यांना आवडतील त्यांना आवडो, ज्यांना नाही आवडतील त्यांना ना आवडो. तर एखादा निर्माता कोणाला जास्त घाबरतो? म्हणजे